नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अमेरिकेचा खरा मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज महत्त्वपूर्ण चर्चा. दहशतवाद तसंच मूलतत्ववादाशी एकत्रित लढा देण्यासाठी भारत आणि अमेरिका कटिबद्ध, पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत इस्रायलमधील संबंध अधिक दृढ होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची भेट हे ऐतिहासिक पाऊल, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू. राज्य सरकारचा कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, मात्र निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अभ्यास गट स्थापन करावा, उद्धव ठाकरे यांची मागणी. कर्जमाफीसोबतच शेतीतील गुंतवणूक कमी होणार नाही याची दक्षता सरकार घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सर्वसामान्यांच्या विकासासाठी, शिक्षण प्रबोधनासाठी झटणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती, या खऱ्या जाणत्या राजाला विनम्र अभिवादन. ईद उल फित्रनिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा. आणि बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक आज, प्रशिक्षक कुंबळे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी असून या भेटीबाबत आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या दोन्ही नेत्यांदरम्यान व्हाईट हाऊसमध्ये समोरासमोर चर्चा होईल, तसंच शिष्टमंडळ पातळीवरही चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेली मेजवानी ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर एखाद्या देशाच्या प्रमुखाला दिलेली पहिली मेजवानी आहे. या भेटीकडे पाकिस्तान, चीनसह अनेक देशांचं लक्ष लागलं आहे. मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोदी यांना आपला खरा मित्र म्हटलं होतं. तसंच त्यांच्या स्वागतासाठी व्हाईट हाऊस सज्ज असल्याचंही ते म्हणाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये भारत आणि अमेरिकेतील हितसंबंध आणि मूल्य यांचं परिवर्तन या विषयावर आपले विचार मांडले आहेत. दहशतवाद, मूलतत्ववाद तसंच सुरक्षा व्यवस्थेला असलेला अपारंपरिक धोका यापासून सर्व जग आणि दोन्ही देशांचं रक्षण करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटिबद्ध असल्याचं मोदी यांनी अधोरेखित केलं आहे. सध्याच्या अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीत भारत आणि अमेरिका हे विकास आणि नवनवीन बदल यांचे पूरक अग्रणी म्हणून एकत्र उभे आहेत. राजकीय मूल्य आणि संपन्नता याबाबत दोन्ही देशांमध्ये दृढ विश्वास असल्यानं विकास वाढीला सहाय्य होत आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीय कंपन्यांचा मोठा वाटा असून अमेरिकेतील कंपन्यांनीही भारताच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लावला आहे, असं मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 4 जुलैला इस्रायलला भेट देणार आहेत. इस्रायल अस्तित्वात आल्यापासून गेल्या 70 वर्षात कुठल्याही भारतीय पंतप्रधानांची ही पहिली भेट असून यामुळे इस्रायलची लष्करी, आर्थिक तसंच राजनैतिक ताकद अधोरेखित होत असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. मोदींची भेट ही ऐतिहासिक असून मोदी हे इस्रायलचे चांगले मित्र असल्याचे नेतन्याहू यांनी सांगितलं. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होण्यासाठी मोदी यांची भेट हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये मोठ्या उद्योगपतींची भेट घेतली. त्यात ॲपल, मायक्रोसॉफ्ट, गुगलसह इतर अनेक कंपन्यांचे विशेष कर्मचारी, अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीबाबत चर्चा करण्यात आली. भारत हा गुंतवणूकदारांसाठी योग्य देश असून गुंतवणूक वाढावी यासाठी अनेक आर्थिक बदल केले असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. दरम्यान मोदी यांनी रविवारी भारतीय समुदायातील नागरिकांशी संवाद साधला. आपण प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण गरजेचं असून भारतात आम्ही सकारात्मक वातावरण तयार करत आहोत. एक दिशा आणि एक ध्येय ठेवून तंत्रज्ञान आधारित विकासावर भर देत असल्यानं आधुनिक भारत घडवण्याकडे वेगाने वाटचाल होत आहे. भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मागील हेतू जगाला समजला आहे. हे पाऊल अयोग्य असतं तर जगभरातून त्यावर टीका झाली असती. मात्र एकाही देशानं याबाबत एकही प्रश्न विचारला नाही, त्यावरून हा निर्णय योग्य असल्याचं दिसून येतं, असं ते म्हणाले. राज्य सरकारचा कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे, मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अभ्यास गट करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज औरंगाबाद इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला आपली मानसिकता बदलत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागली. मात्र काही भागातले शेतकरी अजूनही असमाधानी आहेत, असं त्यांनी सांगितलं.
आंदोलनाच्या काळात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे ताबडतोब मागे घेण्यात यावेत, तसंच नियमित कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कर्जमाफीसाठी निश्चित केलेली 30 जून 2016 ही तारीख जून 2017 करावी यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा झाल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. कर्जमाफी हा अंतिम उपाय नसून हे महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र त्यासोबतच शेतीतील गुंतवणूक वाढवणं गरजेचं असून गेल्या 3 वर्षांपासून सरकार या दिशेने प्रयत्न करत आहे. यापुढेही शेती क्षेत्रातील गुंतवणूक कमी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबई मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. राज्य शासनानं छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा 89 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी समृद्ध करायचा असेल तर शेतीतील गुंतवणूक वाढवणं गरजेचं आहे. गेल्या 3 वर्षात सरकारनं सिंचन विहीर, शेततळं आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीतील गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला आहे. ही गुंतवणूक अशीच सुरू राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह आणि ज्येष्ठ पत्रकार मागो वैद्य यांना मुंबईच्या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार म्हणून मिळालेल्या 25,000च्या रकमेत भर टाकून ती रक्कम सेवाभावी संस्थेला दान करण्याचा मनोदय वैद्य यांनी यावेळी व्यक्त केला. याच कार्यक्रमात गोपाळ साक्रीकर यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, सुनील चावके यांना आचार्यात्रे पुरस्कार, गजानन जानभोर यांना गत्र्य माडखोलकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे रश्मी पुराणिक, चंद्रकांत सामंत, नामदेवराव क्षीरसागर, राजन वेलकर, गोपी लांडगे आणि कार्तिक लोखंडे या पत्रकारांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार या देशात विकास करत असून सरकारनं समाज माध्यमांना दिलेलं स्वातंत्र्य हे लोकशाही बळकट करणारं आहे. तसंच समाज माध्यमांवरील आविष्कार हा सुदृढ लोकशाहीचं प्रतीक आहे, असं मत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं. मुंबई भाजपाच्या वतीनं आज दादर इथल्या वसंत स्मृती सभागृहात आणीबाणी विरोधी दिनानिमित्त संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आणीबाणीच्या विरोधात लढा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा ग्रंथ देऊन प्रभू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. नव्या पिढीला देशातल्या आणीबाणीचा इतिहास माहिती असण्याची गरज शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. देशातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक गरीब आणि बेरोजगार युवकाला रोजगार देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे, अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी दिली. नागपूरमध्ये करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास केंद्राचं रुडी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, निर्माते सुभाष घई यावेळी उपस्थित होते. कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात मोठं काम सुरू असल्याचं रुडी म्हणाले. नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या या केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर युवकांना प्रशिक्षण मिळणार असून युवा वर्गासाठी हे केंद्र वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. घई यांच्या संस्थेसह विविध संस्थांशी कौशल्य विकासासंबंधी सामंजस्य करार करण्यात आले. राज्यातल्या गरीब रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सहकार क्षेत्राचा उपयोग करण्याचं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं. लातूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या इमारत उद्घाटन समारंभप्रसंगी ते काल बोलत होते. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर खासदार डॉक्टर सुनील गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंतप्रधानांचं डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागरी सहकारी बँक कार्य करत असल्याचं खासदार गायकवाड यांनी सांगितलं. राज्यात 22,000हून अधिक विकास सहकारी संस्था आहेत. मात्र त्यातल्या 50% बंद असून त्याचा उपयोग फक्त जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या निवडणुकांसाठी होतो. याला आळा घालून विकास सेवा संस्था बळकट करण्यावर राज्य सरकार भर देणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं. गुणवत्ता वाढवण्यासाठी खासगीकरण स्वीकारत असतानाच उच्च शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथे नूतन महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षणातून रोजगार क्षमता निर्माण होणं ही आजची निकड असल्याचं मुणगेकर यांनी उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर बोलताना स्पष्ट केलं.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची जाण ठेवून उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी काम करावं असं आवाहनही मुणगेकर यांनी केलं। माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी पंगू झाला आहे, मात्र शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याचं काम भाजपा सरकारनं केलं असून शेतकरी हिताच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत असं पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी म्हटलं आहे। कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित सबका साथ सबका विकास संमेलनात ते काल बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवान सावंत माने आणि संदीप जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। केंद्र सरकारच्या 3 वर्षांच्या कार्यकाळातल्या विकास कामांचा आणि योजनांचा आढावा घेणारी चित्रफित यावेळी दाखवण्यात आली। केंद्र सरकार विविध लोकोपयोगी योजना राबवत असताना इंटरनेटच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर सुरू असलेली टेलिमेडिसिन सुविधा सध्या ग्रामीण भागातील पशुप्राण्यांना वरदान ठरत आहे। धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या ढोलीपाडा इथल्या ग्रामपंचायतीने एक पाऊल पुढे टाकत टेलिमेडिसिन सेवा उपलब्ध करून दिली आहे। सुमारे 3000 लोकसंख्या असलेल्या ढोलीपाडा या गावात आजपर्यंत 156 रुग्णांनी इंटरनेटच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ले घेतले आहेत, तर 35 पशुप्राण्यांना देखील या माध्यमातून उपचार मिळाले आहेत। या कामाची दखल घेऊन ढोलीपाडा ग्रामपंचायतीमधले ऑपरेटर विनोद राठोड यांना राज्यातून प्रथम क्रमांकाचा तर देशातून 8व्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। वैद्यकीय सल्ल्यासह आवश्यक औषधांची पूर्तताही टेलिमेडिसिनच्या माध्यमातून ऑनलाईन करता येते। वैद्यकीय सल्ल्यासाठी केवळ 57 रुपये नियमाप्रमाणे आकारण्यात येतात। तालुक्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घेणं आर्थिकदृष्ट्या अडचणीचं असल्यानं टेलिमेडिसिन ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरत आहे। ई पशु चिकित्सा ही देतो, होमिओपॅथी म्हणा, ॲलोपॅथी म्हणा किंवा ई पशु चिकित्सा म्हणा, विविध प्रकारचे लाभार्थी इकडे येतात। त्यांचं रजिस्टर करावं लागतं। रजिस्टर केल्यावर त्यांना ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सने डॉक्टरांशी कनेक्ट करून द्यावं लागतं। डॉक्टरला जे पाहिजे त्या पद्धतीने तो डॉक्टर विचारतो, परंतु विविध प्रकारचे औषधही ऑनलाईन मागवता येतात। आज जिल्ह्यात न जाता, तालुक्यात न जाता, आज मी आपला खुद ढोलीपाडा गावातच सरकारने ऑनलाईन दिल्यामुळे आम्हाला इथंच सुविधा मिळाली। त्याच्यामुळे आमचं सगळं डॉक्टर उपयोग इथंच होतं, उपचार आमचं। त्याच्यामुळे आमचे जे डॉक्टर जे ऑनलाईन मध्ये देतात, औषध गोळ्या सगळे अल्पदरात देतात, ते पण आम्हाला मिळतं बरोबर। सरकारी काम आणि 6 महिने थांब असाच अनुभव अनेक लोकांना बहुतेकदा येत असतो, पण आपण सरकार दरबारी एवढी तक्रार दाखल केली आणि तिची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई झाली तर, असा अनुभव सांगलीतल्या राहुल कुलकर्णी या नागरिकाला आहे। सांगलीतला शामराव नगर हा कोंठेवारी भाग, इथे वर्षानुवर्ष नागरी सुविधांचा अभाव होता। विशेषतः पावसाळ्यात लोकांचे खूप हाल होत। अनेकदा आंदोलनं करून, मोर्चे काढून आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही उपयोग न झाल्यानं कुलकर्णी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲपवर तक्रार दाखल केली आणि पंतप्रधानांनी या तक्रारीची दखल घेत संबंधितांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। तेव्हा सांगली महापालिकेचं प्रशासन खडबडून जागा झालं आणि खराब झालेल्या रस्त्याची त्वरित डागडुजी करण्यात आली। पंतप्रधानांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिक सुखावले आहेत। येथे या भागामध्ये जरा सुद्धा सुविधा नाहीत, रस्ते बरोबर नाहीत, चिखल आहे, पावसाळ्यात तर सगळी तारांबळ उडत असते। आमच्या ते शेजारी राहुल कुलकर्णी यांनी इथं बघून फोटो काढून नरेंद्र मोदी ॲपवर पाठवून दिले। मग त्यांनी ती दखल करून नगरपालिकेला पाठवून देऊन त्याच्या शासनात त्यांचे लेखी पत्र सुद्धा राहुल कुलकर्णी यांना मिळालेलं आणि आता कामं सगळे सुरू होत आहेत। नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व स्वर्गीय आवाज आणि स्त्री भूमिकेतील त्यांच्या लाजवाब अदाकारीनं मराठी रंगभूमीवर गंधर्वयुक्त अवतरलंच, पण त्यांच्या गंधर्व गायकीचा अमिट ठसाही संगीत विश्वावर उमटला। आज त्यांची जयंती, पाहूया एक वृत्तांत। सहज सुंदर अभिनय आणि मधुर स्वर हे ज्यांचं वैशिष्ट्य होतं, लोकमान्य टिळकांकडून ज्यांना बालगंधर्व ही उपाधी मिळाली ते नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व। 1905 मध्ये बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला आणि शाकुंतल नाटकात शकुंतलेची प्रमुख भूमिका केली। 1911 मध्ये खाडीलकरांच्या मानापमान या नाटकातील भामिनीच्या भूमिकेनं प्रतिभावंत कलाकार असा लौकिक त्यांना मिळवून दिला। 1913 मध्ये गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या सहकार्यानं त्यांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली।
सौभद्रमधील सुभद्रा, मृच्छकटिकमधील वसंतसेना, संशय कल्लोळमधील रेवती, स्वयंवरमधील रुक्मिणी, एकच प्यालामधील सिंधू अशा अनेक भूमिका आपल्या अभिनयानं आणि गोड आवाजाने त्यांनी अजरामर केल्या. एक काळ असा होता की बालगंधर्वांच्या भूमिकांमधील वेशभूषेचं आणि केशभूषेचं अनुकरण त्या काळच्या मराठी स्त्रिया करत असत. थोडक्यात त्यांनी केलेली वेशभूषा, केशभूषा फॅशन ठरत असे. 1935 साली धर्मात्मा या चित्रपटात त्यांनी संत एकनाथांची भूमिका केली. पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं. मराठी रसिकांच्या गळ्यातला ताईत असलेल्या या कलाकाराचं यथार्थ वर्णन करताना गदी माडगुळकर म्हणतात, रतीचे जयारूप लावण्य लाभे, कुलस्त्री परी हास्य ओठात शोभे, सुधे सारखा सूर स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे, असा बालगंधर्व आता न होणे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज लोणंदहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. तरडगावजवळ चांदोबाचा लिंब इथे माऊलीच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झालं. रिंगण म्हणजे वारी सोहळ्यातील विसावा. वारीचा प्रवास सुखकर व्हावा आणि वारकऱ्यांकडे चैतन्य यावं यासाठी रिंगणाच्या आयोजनाची परंपरा आहे. मात्र यावर्षी चांदोबाचा लिंब या पारंपरिक नियोजित ठिकाणी नगारखाना न थांबल्यानं माऊलीची पालखी सुद्धा पुढे गेली आणि यामुळे उभा रिंगण सोहळा पारंपरिक ठिकाणी झाला नाही. त्यामुळे वारकरी नाराज झाले. मात्र त्यानंतर वारकऱ्यांनी टाळ मृदुंग आणि चिपळ्यांच्या गजरामध्ये विठुनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं. आज माऊलीच्या पालखीचा तरडगाव इथं मुक्काम आहे. संत तुकाराम यांची पालखी आज सणसर या ठिकाणी मुक्कामी असेल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या तळागाळातल्या माणसांच्या विकासासाठी झटणाऱ्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज 143वी जयंती. या दृष्ट्या राजाच्या कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त आढावा. वर्षानुवर्षे रूढी, परंपरा आणि मागासलेपणाच्या जोखडात अडकलेल्या समाजाला प्रबोधनाची नवी दिशा दाखवली ती छत्रपती शाहू महाराजांनी. प्रबोधन पर्वाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेल्या शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराला समाज सुधारणेचा केंद्रबिंदू मानून बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडं खुली केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपत शिक्षणापासून समाज स्वावलंबी होईल, राज्यकारभारात त्यांचा सहभाग वाढेल, यामुळे विषमता दूर व्हायला मदत होईल या भूमिकेतूनच शाहू महाराजांनी नव्या क्रांतीची ज्योत पेटवली. मागास गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह बांधली तर मुलींची फी माफ केली. अस्पृश्यता निवारणासाठी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शाळेत एकत्र बसता यावं असा वटहुकूम काढला. राजर्षी शाहूंनी 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेत मागासलेल्या वर्गांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे हे दाखवून दिलं. शेती क्षेत्रातही त्यांनी दाखवलेली प्रयोगशीलता अनुकरणीय आणि अधोरेखित करण्याजोगी आहे. शेतमालाला बाजारपेठ मिळाली तरच समृद्धी येईल हे जाणून महाराजांनी व्यापाऱ्यांना पाचारण केलं आणि त्या काळात बाजारपेठ स्थापन केली. दुष्काळाच्या भीषण संकटात जनता पोळून निघाली असताना अन्नधान्याचा आणि गुरांना चाऱ्याचा पुरवठा करत जुन्या जलस्रोतांच्या डागडुजीला आणि नवे जलप्रकल्प बांधायला प्राधान्य दिलं. भविष्य काळात निर्माण होणाऱ्या अशा संकटांवर मात करण्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे खातं निर्माण करून सार्वजनिक पाटबंधारे धोरणही जाहीर केलं. शाहू महाराजांनी राबवलेली आर्थिक धोरणही तितकीच लक्षवेधी आणि मार्गदर्शक आहेत. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीच्या दृष्टीनं त्यांनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. बहुजनांच्या शैक्षणिक विकासासह जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, औद्योगिक प्रगती, शेती विकासासह धरणं आणि रस्ते बांधणी या क्षेत्रात शाहू महाराजांचं योगदान बहुमूल्य आहे. उपेक्षित आणि वंचितांच्या उत्थानासाठी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं राजसत्तेचा उपयोग केला. म्हणूनच राजर्षी शाहू जनतेचे राजे ठरले. सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत विधान भवनातील त्यांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. माजी विधानसभा सदस्य मधू चव्हाण तसंच विधानमंडळ सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी शाहू महाराजांच्या स्मृतीनं अभिवादन केलं. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची 143वी जयंती कोल्हापूर जिल्ह्यात साजरी करण्यात आली.
लक्ष्मी विलास या राजर्षी शाहूंच्या जन्मस्थळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सतेज पाटील आणि अमल महाडिक, महापौर हसीना फरास तसंच जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यावेळी उपस्थित होते. त्यानंतर दसरा चौकातल्या शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शहरातून मिरवणूक काढली. करवीर नगरीत स्वाभिमानाचा भास्कर उगवला, भास्कर उगवला, खरोखर भास्कर उगवला, भास्कर उगवला, खरोखर भास्कर उगवला. आणि पतित होऊन छत्रना, पतित होऊन जगतो माणूस, छत्र नसे त्याला, छत्र नसे त्याला, छत्र नसे त्याला. आणि रक्षणास त्या दीन दलिता देवच अवतरला, देवच अवतरला, खरोखर देवच अवतरला. खासदार डॉक्टर सुनील गायकवाड तसंच इतर मान्यवरांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. तसंच खासदार डॉक्टर गायकवाड यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाहू महाराज जयंतीनिमित्त सांगलीत समता दिन साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय विभागातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. मानवतेसाठी आणि जागतिक शांततेसाठी या निमित्तानं सामूहिक नमाज पठण केलं जातं. एकमेकांना शुभेच्छा देऊन सर्वत्र हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. ईद निमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीच्या प्रसिद्ध जामा मशिदीत सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. रमजान ईद हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे. माणसा माणसातील स्नेहभाव व्यक्त करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागेल. या सणाच्या निमित्तानं वंचित आणि उपेक्षितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा प्रयत्न निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. नागपूरच्या मोमीनपुरा भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत सीएसटीमध्ये अंजुमन-ए इस्लाम संस्थेतर्फे विशेष नमाजाचं पठण करण्यात आलं. भिवंडीतील रमजान ईद निमित्त नमाजाचं पठण करण्यात आलं. मुंबईत हाजी अलीमध्ये सकाळच्या नमाजासाठी गर्दी झाली होती. यावेळी देशात एकोपा आणि शांती कायम राहावी यासाठी नमाज अदा करण्यात आली. अपने घर वालों के लिए और तमाम हमारे खासकर हमारे हिंदुस्तान शहर के हिंदुस्तान मुल्क के लिए हमने इसके लिए दुआएं की है कि यहाँ पर इत्मीनान, सुकून, अमन और अमान कायम रहे और यहाँ पर एक भाईचारे का माहौल रहे, जिससे तमाम मज़ाहिब के लोग जो है वो मिल करके एक दूसरे के साथ जो है हर जो सेलिब्रेशन जो है, हर त्यौहार जो है वो सेलिब्रेट करें. अकोला शहरातल्या ऐतिहासिक ईदगाह इथे मुख्य नमाज पठण करण्यात आलं. शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावं आणि समाधानकारक पाऊस पडावा यासाठी इमाम गुलाम मुस्तफा यांनी यावेळी दुवा मागितला. जळगाव इथेही आज नमाज पठण करण्यात आलं. चांगला पाऊस होऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करण्यात आली. सांगली आणि मिरजमध्येही ईद निमित्त नमाज पठण करण्यात आलं. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हिंदू बांधवांनी त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा अनिल कुंबळे यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची विशेष सर्वसाधारण बैठक आज मुंबईत होत आहे. कुंबळे यांचा मुद्दा बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, मात्र सदस्यांकडून हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय सदस्यतेसाठी एक राज्य एक मत याविषयी या बैठकीत चर्चा होईल. मात्र बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना कुंबळेच्या राजीनाम्याबद्दल विचारणा होऊ शकते. हवामान. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत काल दमदार हजेरी लावलेल्या पावसाचा जोर आज काहीसा ओसरलाय. आज अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. उपराजधानी नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे तापमानात घट झाली आहे. बीड जिल्ह्यातही सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे.
साताऱ्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्गात किनारपट्टी भागात पावसाचा जोर आहे. रत्नागिरीत जोरदार पावसानं जगबुडी आणि नारंगी नद्यांचं पाणी परिसरात शिरलं. येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेचा खरा मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज महत्त्वपूर्ण चर्चा. दहशतवाद तसंच मूलतत्ववादाशी एकत्रित लढा देण्यासाठी भारत आणि अमेरिका कटिबद्ध, पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत इस्रायलमधील संबंध अधिक दृढ होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची भेट हे ऐतिहासिक पाऊल, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू. राज्य सरकारचा कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक, मात्र निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अभ्यासगट स्थापन करावा, उद्धव ठाकरे यांची मागणी. कर्जमाफीसोबतच शेतीतील गुंतवणूक कमी होणार नाही याची दक्षता सरकार घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सर्वसामान्यांच्या विकासासाठी, शिक्षण प्रबोधनासाठी झटणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. या खऱ्या जाणत्या राजाला विनम्र अभिवादन. ईद उल फित्रनिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण. राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा. आणि बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक आज. प्रशिक्षक कुंबळे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.